नमस्कार. सहकारनामा या आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. अकाउंट म्हटलं की प्रत्येकासाठीच महत्त्वाचा विषय. त्यात GST आल्यानंतर यात मल्टिपल ग्राहक तयार झाले आणि सहकार क्षेत्रासाठी म्हणाल तर अकाउंटचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या CA डेच्या निमित्तानं आपण याच विषयी चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत अभिराम देशमुख सर. सर, आमच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर मी सुरुवातीला सरांचा परिचय करून देतो. मागच्या 25 वर्षांपासून ते CAची प्रॅक्टिस करतात आहे. 20 वर्षांपासून सहकारी क्षेत्रात ते कार्यरत आहे. सध्या श्रीराम अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नागपूरचे ते विद्यमान अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फेडरेशनचा यंगेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर सर, जसं मी म्हणालो की अकाउंट हा प्रत्येकासाठीच महत्त्वाचा विषय. सहकारी क्षेत्रात या अकाउंटचं नेमकं काय महत्त्व आहे, ऑडिटचं नेमकं काय महत्त्व आहे याविषयी सांगा. असं आहे की सहकारी क्षेत्र जर आपण विचार केला तर सहकारी क्षेत्र भारतामध्ये एक फ्रेडरिक निकोलसन नावाचे ब्रिटिश एक ऑफिसर होते. यांनी हे सहकारी क्षेत्रात पुष्कळ काम केलं आणि त्यांच्या एफर्ट्समुळे 1904ला सहकारी बँकांकर किंवा सहकारी क्षेत्रात एक कायदा झाला, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1904. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट्स ज्या झाल्या हे 1912मध्ये तो ॲक्ट अमेंड झाला आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 हा लेटेस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीजला गव्हर्न करणारा कायदा आहे. आणि तेव्हा म्हणजे जेव्हा हा कायदा आला तेव्हापासून ऑडिटचं महत्त्व हे कायम आहे. आणि तेव्हा जी सिस्टीम होती कोऑपरेटिव्ह सोसायटीजची ती अशी होती की ज्या जनतेला तो कायदा लागू होता, म्हणजे फार्मर्स कोऑपरेटिव्ज होत्या किंवा डेअरीजच्या करता कोऑपरेटिव्ज होत्या, ही जनता जी होती ही काही म्हणजे लिटरेट नव्हती. तर ह्या लोकांकरता जर समजा आपल्याला त्यांच्या कोऑपरेटिव्ह मुवमेंटमधनं त्यांचा फायदा करून द्यायचा असेल तर सिस्टीममध्ये अशा तरतुदी पाहिजे की जे लोक कामं करतात आहेत किंवा ज्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांची डायरेक्शन बरोबर आहे की नाही आहे ह्या थॉट प्रोसेसने त्यांचं ऑडिटही व्हायला पाहिजे. अशा थॉट प्रोसेसने चालू झालेला तो कायदा आहे. आणि ते ऑडिट जेवढं महत्त्व तेव्हा होतं तेवढंच महत्त्व आजही आहे. कारण ज्या स्टेक्स आज इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे तेव्हाच्या ज्या स्टेक्स होत्या आणि आत्ताच्या ज्या स्टेक्स आहेत ह्या मल्टीफोल्ड वाढलेल्या आहेत. बरोबर. आणि स्टेक होल्डर्सचं अवेअरनेसही वाढलेलं आहे. म्हणून ऑडिट हा विषय तेव्हा आणि आता ह्या म्हणजे जरी काळ एवढा मोठा गेला असला तरी त्याचं महत्त्व राहील आणि राहणार आहे पुढे. बरोबर. सर, सहकारी बँकांच्या संदर्भाने आपण बोलतोय, हेच ऑडिट या सहकारी बँकांसाठी किती परिणामकारक आहे याविषयी सांगा. जेव्हा कोऑपरेटिव्ह मुवमेंट आपण म्हणतो तर ती वेगवेगळ्या क्षेत्राची मुवमेंट आहे. ती जसं मी सांगितलं की फार्मिंगमध्ये आहे, डेअरीमध्ये आहे, तसं क्रेडिटमध्येही खूप मोठी मुवमेंट आहे. बरोबर. आणि ही जी क्रेडिटची मुवमेंट आहे जर तुम्ही बघितलं तर ही ज्या राज्यांमध्ये क्रेडिटची मुवमेंट चांगली आहे ते राज्य प्रगतशील झालेले आहेत. म्हणजे आज कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, साधारण 1500 कोऑपरेटिव्ह बँका आहेत भारतात. तर ह्या राज्यांचं कोऑपरेटिव्ह बँकांचं कॉन्सन्ट्रेशन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अशा राज्यांमध्ये आहे. आणि ह्या राज्यांमधला जर तुम्ही प्रगतीचा बघितला, आढावा घेतला तर हे बाकीच्या राज्यांपेक्षा प्रगत राज्य असे मानले जातात. आणि कारण की इंडस्ट्रियलायझेशन झालं, लोकांना क्रेडिट अवेलेबल झालं, पैसा जेव्हा लोकांकडे येतो आणि तो गावांपर्यंत पोचतो तेव्हा त्याचा जो फायदा आपल्याला दिसतो तर हा फायदा ह्या सगळ्या राज्यांमध्ये दिसायला लागला. बरोबर. आणि कोऑपरेटिव्ह बँकिंग म्हणजे पहिले तर कोऑपरेटिव्ह सोसायटीज झाल्या आणि मग बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आल्यानंतर म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी इन द बिझनेस ऑफ बँकिंग, बरोबर, अशा प्रकारचं कोऑपरेटिव्ह बँका आल्या. मग रुरल कोऑपरेटिव्ह बँका आल्या, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आल्या. आणि तेव्हाचा जो काळ होता जर तुम्ही बघितलं तर तेव्हा युनियनबाजी, लोकांना सर्व्हिस, ह्या अशा पुष्कळ गोष्टी होत्या. आणि त्या गोष्टींना ॲड्रेस करण्याकरता कोऑपरेटिव्ह म्हणजे मोस्ट डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ मॅनेजमेंट, की कोणाच्याही घरी पैसा जात नाही, तो कॉमन कलेक्ट होतो आणि सगळ्या जे मेंबर्स आहेत त्यांच्याकरता यूज होतो. बरोबर. तर ह्या थॉट प्रोसेसने चालू झालेली जी संस्था आहे इन बँकिंग, अशा संस्था अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स अशा आहेत. हे कोऑपरेटिव्ह बँकांचं ऑडिट जसं पहिले होतं तसं आणि आत्ताच्या ऑडिटमध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. ऑडिटमुळे काय होतंय की जो अश्युरन्स मिळतो की मॅनेजमेंट
ऑडिटमध्ये जे लोक असतात ते लोक जे काही कामं करतात त्याचा एक फायनान्शियल आढावा हा वर्षाच्या शेवटी त्यांना AGMमध्ये ठेवावा लागतो. बरोबर. आणि तो AGMमध्ये आढावा ठेवताना एक इंडिपेंडंट एजन्सीने तो सगळा व्यवहार हा बघितलेला आहे आणि बघितल्यानंतर त्याच्यावर त्याचं एक आपलं ओपिनियन दिलेलं आहे. बरोबर. ते ओपिनियन असं असू शकतं की जे काही मॅनेजमेंट तुमच्यासमोर ठेवते आहे ते बरोबर आहे असं ओपिनियन असू शकतं, किंवा ते चूक आहे असंही ओपिनियन असू शकतं. तर जर बरोबर आहे असं ओपिनियन जर सगळ्या मेंबर्सला कळलं तर मेंबरला एक कॉन्फिडन्स येतो की ज्या काही आपल्यासमोर आकडे आलेले आहेत, जे काही प्रॉफिटची फिगर असेल आणि ज्या असेट आणि लायबिलिटीजच्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या बरोबर आहेत असं एक इंडिपेंडंट माणसाने ज्याच्याकडे त्याचा अधिकार कायद्याने आहे अशा माणसाने केलेलं काम असं जेव्हा प्रेझेंट होतं तर कायद्यानेही ते करावं लागतं आणि लोकांचा कॉन्फिडन्सही त्याच्यामध्ये वाढतो. तसं जसं तुम्ही म्हणालात की भारतभरात 1500 सहकारी बँका आहेत, तर आपण नेहमी जसं म्हणतो की सहकारी बँकांचं ध्येयच आहे सर्वसामान्य माणसांना सुविधा पोहोचवणं. आपण पूर्वी ऐकायचो की या सहकारी बँकांमध्ये फार घोटाळे होतात, तर या घोटाळ्यांमध्ये अंकुश ठेवताना CAची भूमिका कशी असते त्याविषयी सांगा. चांगला प्रश्न आहे. जसं आपण म्हणतो ऑडिट, हा ऑडिट एक एक्सटर्नल एजन्सी आहे, म्हणजे तो काही बँकेच्या व्यवहारात असतो असं नाही आहे. तो इंडिपेंडंट असणं हे जरुरी आहे. तसंच CA जसं ऑडिट करू शकतो तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही रेग्युलेशन्स केलेले आहेत तर त्यांनी त्या रेग्युलेशन्समध्ये असं म्हटलेलं आहे की CA मॅनेजमेंटमध्येही असायला पाहिजे. बरं. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या कंपोजिशनमध्ये त्यांनी एक्सपर्ट डायरेक्टर कोण कोण असायला पाहिजे ह्याचे काही नियम केलेले आहेत आणि त्या नियमामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे बँकिंग एक्सपर्ट असतील अशा लोकांना तुमच्या मॅनेजमेंटमध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. तर तिथे त्यांनी CAचं इन्क्लुजन ॲज अ बँकिंग एक्सपर्ट केलेलं आहे. म्हणजे जे काही मॅनेजमेंट निर्णय घेतील त्याच्यामध्ये CAचा जो इनपुट आहे, त्याच्या एक्सपर्टीजचा जो इनपुट आहे हा त्यांनी त्याच्यामध्ये रेकग्नाईज केलेला आहे आणि मॅनेजमेंटमध्येही CAचा रोल राहील असं रेग्युलेशन त्यांनी केलेलं आहे. दुसरं रेग्युलेशन रिझर्व्ह बँकेने असं केलेलं आहे की एक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असा एक कन्सेप्ट आणलेला आहे. ते बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असं असतं की जे इलेक्टेड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात ते आणि जे काम करणारे लोक आहेत म्हणजे ऑपरेशनल जो स्टाफ आहे तो ह्यांच्यामधली एक फळी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्याच्याही मध्ये बँकिंग एक्सपर्ट म्हणून एका चार्टर्ड अकाउंटंटला रेकग्नाईज केलेलं आहे. म्हणून प्रत्येक बँकेमध्ये आता तुम्हाला बोर्डामध्ये तुम्हाला एक चार्टर्ड अकाउंटंट आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट हे रिझर्व्ह बँकेच्या रेग्युलेशनमुळे घेणं आवश्यक आहे आणि त्यांचे इनपुट त्यांना फायद्याचे वाटतात म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यांना तिथे इन्क्लूड केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बँकिंग ऑपरेशन्स होतात ह्या बँकिंग ऑपरेशन्सला डे टू डे चेक करण्यासाठी पण CAचा रोल आहे. त्या CAच्या रोलमध्ये 2 प्रकारचे ऑडिट आपण म्हणू शकतो, एक कॉन्करंट ऑडिट आणि एक स्टॅच्युटरी ऑडिट. कॉन्करंट ऑडिटमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स डे टू डे होतात ह्या डे टू डे ट्रान्झॅक्शन्सचं चेकिंग मंथली बेसिसवर करून त्याचा रिपोर्ट मॅनेजमेंटला देणे आणि त्याचे इनपुट CAचे त्याच्यामध्ये राहणे असं. आणि स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे जे कायद्याने रिक्वायर्ड ऑडिट आहे, जे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये रिक्वायर्ड आहे ते पण CAला त्यांनी इंटरेस्ट केलेलं आहे. तर मॅनेजमेंट, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये CAचं कॉन्ट्रीब्युशन कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरमध्ये आहे. तसं टेक्नॉलॉजी बदलत आहे, सहकारी बँका आता मोठ्या होतात आहे, त्या नॅशनलाइज बँकांच्या बरोबरीने येतात आहे. असं होत असताना सहकारी बँकांच्या संदर्भानं हा डेटा मेंटेन ठेवणं, ते अकाउंट मेंटेन ठेवणं किती आव्हानात्मक आहे याविषयी सांगा. खरं तर असं आहे की जी टेक्नॉलॉजीची वाढ आहे त्याच्यामुळे ऑडिट ॲज अ प्रोफेशन ह्याला पुष्कळ सोयी झालेल्या आहेत. पण टेक्नॉलॉजीच्या वाढीमुळे कोऑपरेटिव्ह बँकांना बिझनेस मिळणं किंवा म्हणजे त्या रेसमध्ये त्यांनी कम्पीट करणं हा एक बिझनेस इश्यू आहे. त्याच्याशी ऑडिटचा आपण सध्या संबंध नाही लावू. पण ऑडिटचा जर संबंध लावायचा झाला तर ऑडिट करताना पहिले जसं आपण प्रिंट काढायचो आणि ते वाउचरशी चेक करायचो असं न करता बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी सर्टन रिपोर्ट्स आर अवेलेबल जे पहिले आपल्याला नव्हते मिळत. तर ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट हा पॉझिटिव्हच आहे.
ऑडिटरला डाटा मेंटेन करण्याची गरज नसते. डाटा मेंटेनन्स जो असतो तो तर कोऑपरेटिव्ह बँकाच करतात. पण त्या डाटा मेंटेन केलेला डाटा ॲनालाइज कसा करायचा, तिथनं रिपोर्ट्स रिट्रीव्ह कसे करायचे आणि त्याच्यावर आपलं ओपिनियन कसं द्यायचं, ह्याच्याकरता ऑडिटरला ही हॅज टू बी अब्रेस्ट विथ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस. आणि त्याच्याकरता CA इन्स्टिट्यूटने एक कोर्स चालू केलेला आहे. त्या कोर्समध्ये ऑडिटर्सला ह्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑडिट कसं करायचं ह्याच्याबद्दलचं स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्या ट्रेनिंग असल्यामुळे ही इज बेटर इक्विप टू डील विथ ऑडिट इन कम्प्युटराइज्ड एन्व्हायरमेंट. तर सर, अकाउंट आणि ऑडिट सारखा एवढा क्लिष्ट विषय तुम्ही एवढ्या सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितला. तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिला, यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. तर टेक्नॉलॉजी वाढत आहे, बँका मोठ्या होतात आहे, पण यात टेक्नॉलॉजीचं याच सहकार क्षेत्रासाठी मोठं योगदान असेल आणि त्याहीपेक्षा CA हेच या क्षेत्राला आणखीन मोठं करतील, हेच आजच्या चार्टर्ड अकाउंटंट दिनी स्पष्ट होत आहे. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात एका नव्या विषयासह. तोपर्यंत आमचं RMWचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.